तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मया वेशित चेतसा मैषे अनन्य योगे विकिरे जीवे मनी अंगे तयाचे काही सांगे हे सर्व मी करी गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शम सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुझे वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम् अवतार धरिला जगिता पिथिरी गुरु सेवा साधन गोदातती करी मुक्षो जना उच्चरी धरोनी करी नित्य नमितो सद्गुरु श्री रामगिरी समचरण सरोजं सांद्र नीलाम्बुधवम् जगन्निहित पाणि मंडल मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव लहासं विठ्ठलं चिन्तयामि हे दुःखभञ्जन मारुति नंदन सुन लो विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनाच्या सेवेकरता निवडलेलो श्रीमद भगवद्गीतेमधील 12व्या अध्यायाचा 7 क्रमांकाचा श्लोक आहे आणि भगवान परमात्मा या श्लोकात सांगतात, हे अर्जुना, हा मृत्यू संसार सागर आहे. कारण या मृत्यू संसार सागरामध्ये कोणी आजपर्यंत आणि जो जन्माला आला त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि या मृत्यू संसार सागरामध्ये जो कोणी भक्त, जो कोणी मला शरण आला, अनन्य भावाने मला शरण आला, माझं भजन केलं, एक वेळ जरी माझं भजन केलं, एक वेळ जरी मला शरण आला, तरी भगवान परमात्मा सांगतात त्याची अनंत जन्माची असणारी ही जन्म मरणाची परंपरा आणि या जन्म मरणाच्या परंपरेतून त्याला सोडवतो आणि तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, असा या श्लोकाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आणि प्रवचनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या न्यायाने सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेताचे परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या गावचं आणि आराध्य दैवत आई येडूबाई माता यांच्या यात्रे उत्सव, आज यात्रा उत्सव आहे. येडू माता त्यांच्याही कृपा आशीर्वादाने भगवान परमात्म्याच्या कृपेने ज्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष या इहलोकीची यात्रा संपून ज्यांना 1 वर्ष पूर्ण झाले असे कैलासवासी भिकानाना आरगडे आणि त्यांचं प्रथम पुण्य स्मरण आहे, तरी त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो, त्यांची सद्गती हो हीच भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. आणि त्यांचा शोकाकुल परिवार अंबादास यादव तांबे भाचे आहेत, रावसाहेब यादव तांबे भाचे आहेत, वनिता बाळासाहेब तांबे कन्या आहेत, बाळासाहेब यादव तांबे भाचे आहेत, दत्तात्रय यादव तांबे भाचे आहेत, समस्त तांबे परिवार आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे स्वैर अपेष्ट गणगोट आणि या प्रवचनाचं नियोजन करणारे आपले दत्तू भाऊ बळे त्यांनाही धन्यवाद. आणि प्रथम पुण्य स्मरण या ठिकाणी उपस्थित सर्व पुरुष मंडळी असतील, महिला मंडळी असतील,
आणि सर्वांना धन्यवाद. आपले ज्योतिबी न्यूज आपले दोरवेकर यांनाही धन्यवाद. बघा, वर्ष श्राद्ध विधी आहे. श्राद्ध कशाला म्हणतात? श्रद्धयाम क्रियते कर्म इति श्राद्ध. की श्रद्धायुक्त अंतःकरणाने पितरांच्या उद्देशाने जे कर्म आपण करतो त्याला श्राद्ध म्हणतात. कारण बघा, हा आपल्याकरता एक चान्स आहे. जसं आपल्याकडून आयुष्यामध्ये जरी माता पित्यांची सेवा नाही घडली, यदा कदाचित आपल्याकडून माता पित्यांची सेवा नाही घडली, परंतु त्या माता पित्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा दिवस आहे. त्या माता पित्यांच्या ऋणातून, त्यांच्या ऋणानुबंधनातून आपल्याला मुक्त होण्याकरता हे श्राद्ध कर्म आहे. कारण हे श्राद्ध कर्म ऋणानुबंध असे असतात महाराज. जोपर्यंत हे ऋणानुबंध ऋण वैर हत्या हे नसुते निलिता, ऋण असो वैर असो हत्या असो याच्याकरता जन्म घ्यावे लागतात महाराज. कारण याच्याकरता जन्म घ्यावे लागते. कारण त्या पितरांच्या आणि ऋणातून जोपर्यंत आपण मुक्त होत नाही आणि तोपर्यंत आपल्यालाही मोक्ष प्राप्त होत नाही ना. पितरही अधोगतीला आणि भ्रमण करीत असतात. अधोगतीला अनेक जन्म, पितरांना अनेक जन्म घ्यावे लागतात. जसं एक योनी कोटी वेळा फेरा, एक योनी आहे त्याच्यामध्ये कोटी वेळ असणारा हा फेरा आणि एवढे जन्म आणि त्या पितरांना भोगावे लागतात. पितरांना आपल्याकडून अपेक्षा असते की निश्चित आपल्या कुळामध्ये कोणीतरी निर्माण होईल आणि कोणीतरी आमचं पिंडदान करेल. कारण आपली भारतीय संस्कृती फार महत्वाची संस्कृती आहे. बघा, भारतीय संस्कृतीमध्ये फार संस्कार आहे. इतर जी पाश्चिमात्य संस्कृती आहे तिच्यामध्ये संस्कार नाही महाराज. तिच्यामध्ये शास्त्र मानित नाही, तिच्यामध्ये धर्म मानित नाही, तिच्यामध्ये केलेले उपकार मानित नाही. परंतु आपली भारतीय संस्कृती अशी आहे ज्या भारतामध्ये सर्व आपण उपकार मानतो, त्या माता पित्यांचे उपकार मानतो आणि त्यांच्या ऋणानुबंधनातून उत्तीर्ण होण्याकरता प्रयत्न फक्त भारतात केले जातात. कारण ही साधू संतांची भूमी आहे. ही त्या भगवान परमात्म्याचे जे अवतार झाले ते भारतामध्ये झाले महाराज. साधू संतांचे जे अवतार झाले ते भारतामध्ये झाले आणि म्हणून आपण त्या उपकाराची जाणीव जो ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात. कारण उपकारांचे आपल्यात विशेष म्हणजे त्या भगवान परमात्म्याचे सर्वात अगोदर उपकार आहे, नंतर आपल्यावर उपकार आणि माता पित्यांचे आहे. आणि बघा, जो उपकार त्या माता पित्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता जो सुपुत्र प्रयत्न करतो त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणारा, कृतज्ञ म्हणजे उपकार केलेले उपकार विसरणारा. बघा, शास्त्राचं सांगतं काही गोष्टी आपण विसरल्या पाहिजे. शास्त्राचं सांगतं काही गोष्टी आवश्यक आपण विसरल्या पाहिजे. परंतु काही गोष्टी अशा आहेत त्या काही जरी झालं जीवनामध्ये त्या कधीच आपण विसरल्या नाही पाहिजे. कारण त्याला कृतज्ञ म्हणतात. जो उपकाराचा जर आणि विसरतो त्याच्यावर भगवंताचा शापच असतो. कधी त्याला आणि साधू संतांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही, भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. बघा, काही गोष्टी अशा ज्या आपण विसरल्या पाहिजे. कारण जुन्या लोकांची म्हणा हे बघा, उपकार करावे आणि वाटेवर ठेवावे. उपकार जर आपण एखाद्यावर उपकार केले तर ते उपकार मनुष्याने विसरून जावा महाराज. ह्या गोष्टी अशा आहेत की आपण जर एखाद्यावर उपकार केले त्या गोष्टी विसरून जाव्या. आणि एखाद्याने आपला अपमान केला, एखाद्याने जर आपला अपमान केला, आपला दोष मत्सर केला, ह्या गोष्टी देखील आपण विसरून जाव्या महाराज. कारण महाभारत याच्यामुळे घडलं. महाभारत घडण्याचं कारण हेच आहे, त्या दुर्योधनाला ती द्रौपदी हसली आणि द्रौपदी हसल्यामुळे त्या पांडवांनी खांडववन त्यांना दिलं होतं. त्या खांडवनाचं एवढं इंद्रप्रस्थ सुंदर त्यांनी बनवलं. आणि ज्यावेळेस तो दुर्योधन बघायला आला, ज्या ठिकाणी पाणी असायचं, दिसायला पाणी दिसायचं, तिथं पाणी नसायचं. जिथे पाणी नसायचं तिथं पाणी. एका ठिकाणी तो दुर्योधन पाणी नाही, एका दाशीने सांगितलं महाराज तिथे पाणी नाही.
आणि त्याला राग आला, तो म्हणला तू मला शिकवते. त्या ठिकाणी तो दुर्योधन गेला आणि पाण्यात पडला. द्रौपदी हसली, महाराज अंधश्य पुत्र अंधा. आणि तेव्हापासून महाभारत म्हणून काही गोष्टी अशा आहे, आपण कोणी जर आपला दोष मत्सर केला ते आपण विसरायचे असतात, तो विसरायचे असतात. कारण ते जर डोक्यामध्ये ठेवलं तर अनर्थ होईल जीवनामध्ये, भयंकर परिणाम. परंतु काही गोष्टी अशा आहेत त्या मनुष्याने आयुष्यभर विसरू नये महाराज. त्या गोष्टी म्हणजे माता पित्यांचे केलेले उपकार महाराज. कारण माता पित्यांसारखं आणि कोणीच आपल्यावर उपकार करू शकत नाही महाराज. त्या माता पित्यांचे उपकार आपण जीवनभर विसरू नये. आणि उपकार जर विसरला तर त्याच्यासारखा कृतज्ञ नाही महाराज. कारण त्या माता पित्यांचे उपकार आहे, त्यांनी एवढं सांभाळलेलं आहे, एवढे केलेले उपकार आहेत. माता पिता बघा, जीवनामध्ये तुम्ही परमार्थ नाही घडला तरी चालेल, जीवनामध्ये आपण काही परमार्थ नाही केला तरी चालेल, आपण जीवनामध्ये काही दान नाही घडलं तरी चालेल, आपल्याकडून काही नामस्मरण कमी घडलं तरी चालेल, आपण तीर्थयात्रेला गाडीला म्हणा पायी म्हणा कमी गेलं तरी चालेल. परंतु माता पित्यांचा जर आपल्याकडून अपमान मिळत असेल, माता पित्यांना जर आपल्याकडून त्रास मिळत असेल, माता पित्यांना आपल्याकडून जर दुःख मिळत असेल तर आपला परमार्थ कधीच सफल होऊ शकत नाही. आपण केलेलं भजन आणि ते भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण माता पित्यांचं जर आपण प्रसन्न करून नाही घेतलं तर आपल्याला पितृदोष निश्चित राहणार महाराज. कारण माता पित्यांचे उपकार आहे, काही जरी झालं त्या माता पित्यांच्या ऋणानुबंधनातून आपण मुक्त होऊ शकत नाही. त्याकरता परमार्थ पुढा करावा. आणि ज्याने जर आयुष्यभर माता पित्यांची सेवा केली ना, त्याने नंतर त्याने एवढा त्याला खटाटूप करायची गरज नाही महाराज. थोडं जरी श्राद्ध विधी पुरतं जरी त्याने आणि श्राद्ध केलं, थोड्या जरी मनुष्यांना भोजन घातलं तरी त्याचं श्राद्ध केलं जाईल महाराज. जर आई वडिलांना जिवंतपणे त्रास दिला आणि गेल्यानंतर हजारो लोक जीव घातले, मोठा कीर्तनकारही बोलवला, किती काही लवाजमा किती काही पदार्थ केले महाराज, मिष्टान्न केले, तरी ते त्या पितरांना पितर प्रसन्न होऊ शकत नाही. म्हणून त्या पितरांना अगोदर प्रसन्न असणं महत्वाचं आहे. आपल्याला परमार्थी कार्यामध्ये सफलता पाहिजे असेल, व्यावहारिक कार्यामध्ये सफलता पाहिजे असेल तर अगोदर ह्या पितरांचा माता पित्यांचा आशीर्वाद जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. कारण माता पिता साक्षात देव आहे महाराज. मनुस्मृतीमध्ये सांगतात मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता. बघा, काही पुत्र असतात धार्मिक असतात, माता पित्यांची सेवा करतात महाराज. काही पुत्र असे असतात परंतु ते बोटावर मोजणे इतके आहे, ते दररोज माता पित्यांचं दर्शन घेतात, माता पित्यांच्या आज्ञेचं पालन करतात. शास्त्र सांगतं बघा, चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. जे पुत्र दररोज माता पित्यांचं दर्शन घेतात, दर्शनाचा प्रभाव एवढा आहे बघा. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध होत, महाभारताचं युद्ध सुरू होणार, सर्व कौरव सैन्य समोर उभे आहे, पांडवांचं सैन्य आता फक्त युद्ध सुरू करायचं आहे. परंतु युद्ध सुरू करायचं आहे, आपल्या शत्रू पक्षामध्ये भीष्माचार्य आहेत, तरी देखील धर्मराज युधिष्ठिर आणि ज्ञानी आहे महाराज, युद्ध ज्यांच्या बरोबर आपल्या शत्रू पक्षामध्ये आहे, आपण त्यांना मारणार आहोत, तरी देखील युद्ध सुरू करण्याच्या पूर्वी धर्मराज युधिष्ठिर रथाच्या खाली उतरून महाराज त्या भीष्माचार्यांच्या दर्शनाला गेले. आता दर्शनाला जायची काय गरज होती? आता युद्ध तर त्यांच्या बरोबर करायचं, आपल्याला युद्ध त्यांच्या बरोबर करायचं आहे. ते आपल्या समोर उभे आहे, त्यांना आपण मारणार आहोत, की शत्रू पक्षामध्ये आहे, आता युद्ध होणार आहे, तरी देखील आणि धर्मराज युधिष्ठिर दर्शनाला जातात. का जातात? आणि ज्यावेळेस धर्मराज युधिष्ठिरने त्या भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं, भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, विजयी भव, आणि विजयी भव आशीर्वाद दिला, युधिष्ठिरला आनंद झाला आणि भीष्माचार्यांना देखील आनंद झाला की खरंच युधिष्ठिरचे संस्कार आहे.
युद्ध आमच्याशी करायचं आहे तरी देखील माझे आशीर्वाद घेण्याकरता आला. भीष्माचार्य फार अंतःकरणातून प्रसन्न झाले आणि युद्धामध्ये तू विजयी हो असा आशीर्वाद दिला. बघा, जे मोठे असतात त्यांच्या दर्शनाने काय काय प्राप्त होतं. आणि 4 प्रकारे चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. आणि सर्वात प्रथम जे मोठे आहे, श्रेष्ठ आहे, माता पिता आजी आजोबा आहे, त्यांचं जर दर्शन घेतलं तर आपल्याला सर्वात प्रथम आयुष्याची प्राप्ती होते. आपलं आयुष्य वाढतं. आयुर्विद्या, विद्या वाढते म्हणजे बुद्धिमत्ता वाढते. अनेक कार्यामध्ये आपल्याला सफलता भेटते. आयुर्विद्या यश आपल्याला प्राप्त होतं. सर्वत्र आपली कीर्ती होती. कोणत्याही कार्यामध्ये यश भेटेल. आयुर्विद्या यशो बलम. आणि बल सर्वात महत्वाचं आहे. ते बल प्राप्त होईल. एक आत्मिक बल आहे, एक बाह्य बल आहे, एक शारीरिक बल आहे. परंतु शारीरिक बलापेक्षा आत्मबल महत्वाचं आहे. कारण शरीराने किती मनुष्य बलवान असला एखादा पैलवान, परंतु आत्मबल नसेल तर ते शारीरिक बल काही कामाचं नाही. सर्वात महत्वाचं आत्मबल. आणि हे आत्मबल आपल्याला माता पित्यांकडून प्राप्त होत. आणि त्याकरता शास्त्र सांगतं की या अशा असणाऱ्या माता पित्यांचा आपण श्राद्ध करून त्या माता पित्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होणं महत्वाचं आहे. बघा, आणि काही ठिकाणी असाही प्रसंग निर्माण होतो. असंही समाजामध्ये अशी मान्यता आहे की अनेक पुत्र आहेत, ते पुत्र माता पित्यांना त्रास देतात. तर शास्त्र असं सांगतं की पुत्र 4 प्रकारचे पुत्र सांगितलेले आहे. ते पुत्र नाही, ते आपलं कर्म आहे. कारण 4 प्रकारचे पुत्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. एक सेवक पुत्र आहे, एक मित्र पुत्र आहे, एक शत्रू पुत्र आहे आणि एक ऋणानुबंध पुत्र आहे. 4 प्रकारचे पुत्र सांगितलेले आहे. कारण तेच आपलं कर्म आहे. मागच्या जन्मातलं कोणी जर आपल्या घरी जर आपला पुत्र बनून येत असेल आणि फार जर सेवा करीत असेल तर समजून घ्यायचं तू कोणी सेवा करणार नसून तू मागच्या जन्मी आपणच केलेली ती सेवा आहे. त्याच ते असणार कर्म आहे. कारण बघा, माता पित्यांच्या सेवेचं फार मोठं महत्व आहे. बघा, जो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपल्याला प्राप्त झाला तो केवळ कुंडलिकाच्या आणि कुंडलिकाने माता पित्यांची सेवा केली. महाराज, खरा आदर्श जर घ्यायचा असेल त्या कुंडलिकाचा घ्यावा. महाराज, त्या कुंडलिकाने अगोदर पुंडलिक नास्तिक होता. अगोदर पुंडलिक आणि माता पित्यांना मानणारा नव्हता. अगोदर पुंडलिक माता पित्यां आणि पत्नीची सेवा करायचा माता पित्यांना. आणि एक वेळ असं काशीला निघाला. आता काशीला निघाला, पत्नीला खांद्यावर घेतलेला आहे, माता पित्यांच्या गळ्याला दोर बांधलेला आहे. तसाच निघाला तो काशी यात्रेला निघाला. काशी यात्रेला निघाला आणि दुपारची वेळ होती. एका ठिकाणी सहज दुपारी एका वृक्षाखाली थांबला. एका मुकुट मुनीचा आश्रम त्या ठिकाणी लागला. फार तपस्वी महात्मे होते आणि त्या मुकुट मुनींच्या आश्रमाजवळ तो थांबला. एका वृक्षाखाली थांबला. त्याने बघितलं 3 अशा काळकुट्ट स्त्रिया आहेत आणि त्या स्त्रिया आश्रमामध्ये जाताना त्याने बघितलं. आश्रमामध्ये जाताना बघितल्या एवढ्या भयंकर काळकुट्ट असणाऱ्या स्त्रिया आश्रमामध्ये जाताना बघितल्या. काही वेळानंतर बघितलं त्या स्त्रिया आणि अशा दिव्य स्वरूपामध्ये, जशा काही अप्सरा असतील अशा स्वरूपामध्ये, आणि पुन्हा जाताना त्याने बघितलं. त्याला आश्चर्य वाटलं, काय विशेष आहे. तर जाताना एकदम काळकुट्ट स्त्रिया होत्या आणि पुन्हा जाताना या एवढ्या कस काय तेजस्वी बनल्या. तर त्याला देखील कुतूहल निर्माण झालं, हे कसं घडलं असेल. तो गेला आणि त्या दिव्य असणाऱ्या त्या स्त्रियांना त्याने नमस्कार केला. पुंडलिकाने म्हणले, देवीनो तुम्ही कोण आहात आणि तुम्ही अगोदर तर
फार काळकुट्ट दिसत होत्या, आता तर फार दैदिप्यमान दिसत आहे. हा काय चमत्कार आहे? अरे म्हणले, आम्ही सामान्य स्त्रिया नसून आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. आणि गंगा यमुना सरस्वती आहोत आणि आमच्यामध्ये तुझ्यासारखे पापी म्हणले, तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात आणि त्याच्यामुळे आम्ही मलिन होतो. आणि म्हणले तुम्ही कुठे गेला होतात? म्हणले आम्ही त्या कुकुट मुनीच्या दर्शनाकरता गेलो होतो आणि त्या साधूच्या दर्शनाने आम्हाला पवित्रता प्राप्त झाली. बघा, तीर्थांपेक्षा महत्व साधू संतांना आहे, कारण सकाळी तीर्थे निवृत्तीचे पायी तीर्थे कुर्वंती तीर्थानी. बघा, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज, योगीराज गंगागिरी महाराज, परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज हे चालते बोलते तीर्थ आहे महाराज. कारण हे चालते बोलते तीर्थ यांच्या चरणाजवळ सर्व गंगा आहेत, यमुना आहे, सरस्वत्या नद्या. कारण तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ व्हावया निर्मळ आपल्याला. तीर्थ सुद्धा त्या संत महात्म्यांची इच्छा करतात महाराज. आणि ज्या वेळेस त्या स्त्रिया त्या गंगा यमुना सरस्वती त्या पुंडलिकाला म्हणल्या की तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात, असं ऐकून त्या पुंडलिकाला फार वाईट वाटलं. पुंडलिक म्हणाला, मी तर काशी करता निघालेलो आहे, काशी यात्रा करण्याकरता निघालेला आहे आणि माझ्यासारखे पापी. म्हणले मी काय पाप केलं? अरे म्हणले, तू माता पित्यांना त्रास देत आहे, माता पित्यांच्या गळ्याला दोर बांधली, तू त्यांना काशीला आणि घेऊन चालला पत्नीला खांद्यावर आणि घेतलेला आहे, एवढे तुझे अपराध आहे. आणि बघा, त्या पुंडलिकाला एवढ्या शब्दाचा बोध झाला महाराज. कोणाला कोणाच्या उद्देशाचा परिणाम होईल सांगता येत नाही. तुळशीदास महाराजांना एका वेश्याच्या आणि ती चिंतामणी नावाची वेश्या, त्या वेश्याच्या उद्देशाचा परिणाम झाला होता. कोणाला कोणाच्या उद्देशाचा परिणाम होईल सांगता येत नाही. आणि पुंडलिकाला त्या गंगा यमुना सरस्वती यांच्या उपदेशाचा परिणाम झाला. त्याचबरोबर पुंडलिकाचं आणि त्याच्या डोक्यामध्ये आणि प्रकाश पडला, मी काय हे पाप करीत आहे, काय हा अन्याय करीत आहे, मी माता पित्यांना आजपर्यंत त्रास दिला. आणि त्याने महाराज काशीला जाण्याचं सोडून दिलं आणि त्या भगवंताच्या सेवेमध्ये तल्लीन झाला महाराज. कारण माता पित्यांची सेवा एवढी श्रेष्ठ आहे की त्या माता पित्यांच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन त्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी यावं लागलं महाराज. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उडी झाला येता, नीज प्रेम भक्ती भक्ता घ्या आता म्हणत असे. पुंडलिकाच्या भावाकरता तो गोकुळावरून आला महाराज. तो भगवान परमात्मा नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले, भक्ती पुंडलिके देखले उभे केले विटेवरी. काय त्या पुंडलिकाचा अधिकार आहे महाराज? त्या पुंडलिकाच्या तपश्चर्याने, त्या पुंडलिकाच्या सेवेने माता पित्यांची एवढी काही सेवा केली की त्या देवाला देखील ऋण झालं महाराज. देवाला देखील काय द्यावं आता त्या पुंडलिकाला? भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. भगवान परमात्मा आणि भगवान परमात्मा येण्याचे तर अनेक कारण आहेत. अगोदर रुक्मिणी आली होती, रुक्मिणी करताय भगवान परमात्मा आले, परंतु विशेष म्हणजे पुंडलिका करता आले. आणि पुंडलिकाला म्हणले तुला काय पाहिजे? पुंडलिक म्हणला मला काही नको, मी आता माता पित्यांच्या सेवेमध्ये तत्पर आहे. पुंडलिकाने वीट टेकली आणि सांगितलं, हे प्रभू या विटेवर तुम्ही उभे राहा. तर भगवान परमात्मा आजही त्या ठिकाणी करकटेवर ठेवून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळा काशी पितांबर एवढे निरंतर हेचे ध्यान असा तो भगवान परमात्मा या ठिकाणी आजही उभा आहे महाराज. ज्याच्याकरता किती तपश्चर्या केली, नपविजय केल्या तपाची राशी ते जन लोकाशी दाखविले. त्याच्याकरता किती तपश्चर्या केली तरी तो प्राप्त न होणारा आणि सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि भाव सर्व तीर्थही त्या भगवान पांडुरंगाच्या चरणी आहेत महाराज. विष्णुपद आहे, गया आहे, राम धाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या.
आणि ते पंढरीचं आपणही जरी दर्शन घेतलं, तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाथ अहंकाराचा. पंढरीला गेलं महाराज तर आपलंही जीवनाचं सार्थक होत, आपलंही उद्धार होत. बघा तात्पर्य, 4 प्रकारचे पुत्र आहेत: सेवक पुत्र, शत्रू पुत्र, मित्र पुत्र, ऋणानुबंध पुत्र. आता पुंडलिक हा सेवक पुत्रामध्ये जर आपला पुत्र जर आपली फार सेवा करीत असेल, आपल्या आज्ञेचं पालन करीत असेल, समजून घ्यायचं की आपलंच कर्म आहे आणि मागच्या जन्मी आपण केलेलं कर्म तेच आपल्याला भेटत आहे. कारण केलेलं कर्म चुकत नाही महाराज. अनंत जरी जन्म घेतले तरी ते कर्म आपल्याला ते भेटणार. आणि म्हणून पुत्र जर सेवा करीत असेल, आज्ञेचं पालन करीत असेल, समजून घ्यावं आपण मागच्या जन्मी निश्चित कोणाची तरी सेवा केलेली आहे, त्याचं एक फळ आहे. आणि एखादा पुत्र जर शत्रूप्रमाणे आपल्या बरोबर वागत असेल तर तो पुत्र नाही. तो जरी पुत्र वाटत असेल आपल्याला, जरी आपल्या पोटी त्याने जन्म घेतलेला असेल, तो पुत्र नाही, तो शत्रू आहे. कारण त्याला ते शत्रुत्व आणि पूर्ण करायचं आहे, त्याकरता तो शत्रू पुत्र आपल्या आणि घरी जन्म घेऊन तो शत्रुत्व करतो महाराजांचे. अनेक काही पुत्र शास्त्रामध्ये बघा, कंस होता. कंस एवढा अत्याचारी होता, कंसाने आपल्याच पित्याला महाराज आणि तुरुंगामध्ये कारावासामध्ये टाकलं महाराज. आपल्याच पित्याला, जन्मदात्या पित्याला त्या कंसाने, उग्रसेनाने भयंकर असणारा त्रास दिला महाराज. असे काही पुत्र असतात जे माता पित्यांना लाथा घालतात, माता पित्यांना त्रास देतात. आणि अशा पुत्रांचा किती काही जन्म घेतला तरी उद्धार होत नाही महाराज. त्यांना किती काही नरक योनी भोगावे लागतात, किती काही नरक योनी आणि किती काही यमाच्या यातना त्यांना भोगाव्या लागतात. कारण ज्या माता पित्यांनी जन्म दिला, ज्या माता पित्यामुळे आपल्याला ही सृष्टी बघायला भेटली, ज्या माता पित्यामुळे आपल्याला हे जीवन आहे, ज्या माता पित्यामुळे आपल्याला हे सुंदर शरीर प्राप्त झालेलं आहे, ज्या माता पित्यामुळे आपल्याला धन संपत्ती सर्व काही ऐश्वर्य प्राप्त झालेले आहे, त्या माता पित्याला आपण त्रास देतो महाराज. तर आणि त्यांना फार दुःख भोगावं लागेल. कारण कर्माची गहना कर्मनो गती, कर्माची गती भयंकर आहे. कर्माची गती आणि भगवंताच्या देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही महाराज दशरथ राजाला. तेव्हा आपण तर काही नाही, आपण तर सामान्य आहोत, साधारण आहोत. म्हणून आणि काही असे पुत्र आहे ते माता पित्यांशी शत्रुत्व करतात. समजून घ्यायचं ते पुत्र नाही, ते मागच्या जन्मातले शत्रूच आहे. आणि काही पुत्र असे आहे जे पित्याबरोबर मित्राप्रमाणे व्यवहार करतात, मित्रासारखे असतात. समजून घ्यायचं आपण मागच्या जन्मी आणि अनेकांबरोबर आपण मित्राप्रमाणे वागलो असल, अनेकांना मित्राप्रमाणे प्रेम दिलेलं असल, तर तोच पुत्र आणि आपल्या घरी जन्माला येऊन आणि आपला मित्र बनतो आणि मित्राप्रमाणे वागतो पित्याबरोबर. आणि काही असे पुत्र आहेत, 4था पुत्र ऋणानुबंध. कारण ऋण आहे महाराज. मागच्या जन्मी एखाद्याचं जर आपण आणि ऋण घेतले असेल, जर दिलं नाही तर तोच आपल्या घरी जन्माला येतो. बघा काही काही असे प्रसंग आहे. एक असा प्रसंग घडला पाठीमागे, एका पित्याने आपल्या मुलाकरता आणि त्याची किडनी फेल होती. अनेक प्रयत्न केले, मुंबईला गेला, त्याने कसे तरी अनेकांकडून कोटी रुपये जमा केले, 1 कोटी. कारण त्या किडनी करता 1 कोटी रुपये खर्च येणार होता. तरी तो पिता म्हणला त्या डॉक्टरला, आणि काही जरी झालं तरी माझ्या मुलाला तुम्ही वाचवा. कोटी रुपये जमा केले महाराज. आणि परंतु उद्या ऑपरेशन, आजच तो पुत्र मरण पावला. आणि काही काही ठिकाणी असंही होतं, कोटी रुपये त्या मुलाला खर्च केल्या जातात आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर त्या मुलाचा प्राण जातो. असंही आहे बघा. काही मुलं लहानपणीच मरतात आणि त्याला खर्च खूप लागतो. काही लाखो रुपये त्यांच्याकरता खर्च लागतो आणि लहानपणी ते जगतच नाही.
आणि लहानपणी ते मरतात, म्हणजे याचा अर्थ मागच्या जन्मी त्यांचं आपलं हे ऋणानुबंध आहे, त्यांचा ऋणानुबंध संपलं, तात्काळ ते त्या ठिकाणी निघून जाता महाराज. कारण ऋण हत्या ते ऋणानुबंध आहेत आणि याच ऋणानुबंधनातून आपल्याला मुक्त होण्याकरता ही श्राद्ध आहे. कारण माता पित्यांच्या उद्देशाने, त्यांच्या उद्देशाने आपण जे काही सात्विक कार्य करू, सात्विक कार्याला फार महत्व आहे. सात्विक कार्य आपण जर नाही केलं तर आपल्याला पितृदोष असतात महाराज. पितृदोषाचे भयंकर आपल्याला असणारे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर पितृदोष जात नाही, भयंकर असणारे परिणाम आणि आपल्याला भोगावे लागतात. कारण पितृ जर आपल्यावर नाराज आहे कसं समजावं, काही त्याचे संकेत आहे. रात्री जर आपल्याला अचानक जाग येते, झोप लागत नाही, तहान लागते, तर समजून घ्यायचं पितृ आपल्यावर नाराज आहे, पितृ आपले आणि ताणलेले आहे. भोजन करताना जर येता कदाचित आणि भोजनामध्ये केस निघेल तर समजून घ्यायचं पितृ आपले उपवासी आहे. अचानक आपल्याला अपमान भेटत असेल, अचानक आपले चांगले काम जमताना देखील बिघडत असतील, अनेक आपल्याला कदाचित काही ठिकाणी आपल्याला अपमान भेटतो, व्यवहारामध्ये प्रगती होत नाही, हेही पितृदोषाचे कारण आहे. कारण 99% लोक आज पितृदोषाने ग्रसित आहे आणि या पितृदोषातून संतती प्राप्त न होणे, लग्न न जमणे, घरामध्ये पैसा न टिकणे, सुख शांती न भेटणे, अनेक असे पितृदोषाचे कारण आहेत. आणि या पितृदोषाच्या कारणातून आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. त्या पितृदोषाच्या आणि पिंडदान करून त्या पितरांच्या नावाने जे आपण वर्ष श्राद्धाला अन्नदान करू त्याचं फळ त्यांना प्राप्त होतं, पिंडदान करू त्याचं फळ त्यांना प्राप्त होतं. जे काही सत्कार्य करू, प्रवचन जरी केलं, या प्रवचनातून कीर्तनातून जे काही भगवंताचं नाम आणि घेतल्या त्यांच्या नामाचं फळ त्या पितरांना प्राप्त होऊन त्यांची योग्य अशा प्रकारची गती होते. म्हणून मनुष्याने आणि या पितरांकरता अवश्य पिंडदान करावं महाराज. पितरांकरता आळस करू नये, कारण पितरांच्या आणि या कार्यामध्ये आळस करू नये. कारण आलस्य मनुष्याचा शत्रू आहे. आलस्य हे मनुष्याला शरीर असतो महान, देखो महान असणारा शत्रू आहे. बघा एकदा काय झालं, एक आणि विद्यार्थी होता आळंदीला शिकायला गेला, काही वर्ष शिकल्याच्या नंतर घरी आला. आता घरी आला, त्याला लागली होती सवय हनुमान चालीसा पाठ करायची. हनुमान चालीसा पाठ करायची सवय लागलेली होती, तर दररोज हनुमान चालीसा तो वाचायचा आणि दररोज हनुमान चालीसा वाचायचा. एक दिवस पावसाळ्याचे दिवस होते आणि सहज आता घरी आल्यानंतर शेतीचे काम तर करावे लागतात. पिताजीने सांगितलं जा म्हणले शेतामध्ये जा, काही काम आहे. तर गाडी घेऊन गेल्याच्या नंतर एका ठिकाणी ओढ होतं, ओढ त्या ठिकाणी गाडी फसली महाराज. आता गाडी फसली, आता याने विचार केला जवळच एक हनुमंतरायाचं मंदिर होतं, तर त्याने विचार केला संकट ते हनुमान छुडावे, मनक्रम वचन ध्यान जोडावे. संकटाच्या प्रसंगी हनुमंतराय सोडतात ना, असं त्याने विचार केला. गेला महाराज हनुमंतरायाच्या त्या ठिकाणी गेला, श्रद्धेने हनुमान चालीसाचा पाठ केला, हनुमंतरायाला प्रार्थना केली. म्हणजे हनुमंतराय संकट ते हनुमान छुडावे, मनक्रम वचन ध्यान जोडावे. हनुमंतरायाची प्रार्थना केली, हनुमंतराय प्रगट झाले. म्हणजे काय तुझी इच्छा आहे? तेव्हा तो म्हणाला हनुमंतजी माझी गाडी फसली आहे, म्हणले चिखलामध्ये तेवढी गाडी काढून द्या. आता ते हनुमंतराय म्हणाले मूर्खा, आता अशा जर मी गाड्या काढायला लागलो तर सगळे लोक कोणाच्या गाड्या फसतील, मला असं कुठेही बोलायला लावतील. अरे तू प्रयत्न कर, प्रयत्न तू कर, मी तुला तुझ्यामध्ये शक्ती देईल. बघा सांगण्याचं तात्पर्य, म्हणून आपण मनुष्याने प्रयत्न केले पाहिजे. भगवान परमात्मा त्या प्रयत्नामध्ये यश देत असतो महाराज. म्हणून आपल्या पितृ कार्यामध्ये आपण आलस्य करू नये महाराज. कारण पितृचं कार्य आहे, पितरांचं कार्य आहे. या पितरांच्या कार्यातून आपण उत्तीर्णतेपर्यंत होणार नाही. आणि या पितरांच्याच कार्याकरता
अन्नदान आहे, अनेक प्रकारचे सत्कार्य आहे. बघा, अन्नदानही मनुष्य करतो महाराज, परंतु सगळेच अन्नदान करतात का? सगळ्यांकडून अन्नदान घडत नाही. बघा, सगळ्यांकडून अन्नदान का घडत नाही? एकदा एक प्रसंग असा झाला, कारण या जगतामध्ये सर्वच आपल्याला माणसं दिसतात, परंतु सर्वच माणसं असतात असं काही नाही. बरं, दिसतात माणसं, मग आता ते ओळखायचे कसे? बघा, अन्नदान सर्वांना, कारण अन्नदान कोण करीत असतं? फक्त जे माणसं असतात. आता एक महात्मा एका गावामध्ये भिक्षाला गेला. भिक्षाला गेल्याच्या नंतर कुणी एवढा फिरला तो, कुणी भिक्षा द्यायला तयार नाही. महात्म्याला आश्चर्य वाटलं, या गावामध्ये कशाची कमी नाही, सर्व काही धनधान्याने भरपूर आहे आणि कुणी एक भाकर द्यायला तयार नाही. त्या महात्म्याला आश्चर्य वाटले. त्या गावचा आता एक चांभार होता, तो फार हुशार होता, त्याचं फार भजन होतं, जप होता, त्याच्याजवळ फार शक्ती होती. म्हणजे त्याच्याकडे गेला आणि म्हणले, काय करीत आहे महाराज? म्हणजे मी भिक्षा मागत आहे. म्हणजे भेटली का भिक्षा? म्हणजे नाही भेटली. आता हा म्हणलं, भेटली का भिक्षा? तो महात्मा म्हणलं नाही भेटली. तेव्हा हा जो चांभार होता त्याने सांगितलं, म्हणजे महाराज तुम्हाला भिक्षा भेटणारच नाही. म्हणले, का भेटणार नाही? म्हणले, अहो या गावामध्ये सगळे मनुष्य नाही. म्हणले, तुम्हाला बघायचं का? म्हणजे माझ्याकडे इथं चष्मा आहे, तो चष्मा तुम्ही लावून जा. आता ते चष्मा दिला त्या महात्म्याला. चष्मा लावल्याबरोबर आता कोणी कुत्र दिसायला लागलं, कोणी डुक्कर दिसायला लागलं, कारण माणसं जर असते भिक्षा दिली असते. कोणीच नाही. काय ठिकाणी राजा येत होता पालखीवर. आता पालखीवर बसून राजा येत होता. त्या महात्म्याने चष्म्यामधून त्या राजाला बघितलं, तर चष्म्यामधून राजाच्या ऐवजी कुत्रा दिसला. त्या बघा, त्या राजाच्या रथामध्ये राजा नाही दिसला, कुत्रा दिसला. काही ठिकाणी गाढव दिसले, कोल्हे, कुत्रे सर्व. आणि महात्म्याला कळालं, महाराज म्हणून हे अन्नदान का करीत नाही? कारण मागच्या जन्मामध्ये जर आपले ते जर संस्कार जर दृढ असले तर ह्या जन्मी आपल्याकडून परमार्थ घडू शकत नाही. महाराज, या जन्मी आपल्याकडून अन्नदान घडू शकत नाही. सत्कार्य करण्याची बुद्धी आपली होऊ शकत नाही, परमार्थ करण्याची. कारण पशूंनाही ज्ञान नसतं. पशूंना काही कळतच नाही. पशूंना धर्म कळत नाही, पशूंना पुण्य कळत नाही, पशूंना पाप कळत नाही, परंतु मनुष्याला सर्व कळतं. सर्व ज्ञान आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, सर्व प्रकारचं असणार ज्ञान या मनुष्याला आहे. मनुष्याला काय सत्कार्य आहे सर्व कळतं महाराजांनी. सत्कार्य करून परमार्थ करून भजन करून हा मनुष्य या नरकातून मुक्त होऊ शकतो, आपलंही कल्याण करू शकतो आणि पितरांचंही कल्याण करू शकतो महाराज. त्यामुळे संत महात्मे सांगतात, आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी, संसार बंधन तोडा वेगी, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन. बघा, आपलीच आपण सोडवण करायची आहे. आपणच आपल्याला या संसारातून आपणच आपला उद्धार करायचा आहे. आपणच आपल्याला या जन्म मरणाच्या भयंकर असणाऱ्या या परंपरेतून आपणच आपल्याला सोडणार आहोत. कारण आपणच जर भगवंताला शरण नाही गेलो, तर भगवान परमात्म्याची शरणागती नाही पत्करली तर भगवंताला काय आलो? तुम्ही जर भगवंताला शरण नाही गेले तर देवाला काय फरक पडणार आहे? जसं तुम्हाला जर आजार झाला, एखादा आजार झाला, तुम्ही जर डॉक्टरकडे गेलेच नाही तर डॉक्टरला काही फरक पडेल का? डॉक्टरला फरक पडणार नाही, परंतु आपल्यालाच फरक पडेल, आपल्यालाच. कारण हे जन्म मरण प्रत्येक जीवामाग आणि जन्म मरणाचा भयंकर असणारा हा रोग लागलेला आहे.
आणि या रोगातून आपल्याला निवारण करायचं आहे. कारण प्रत्येकाच्या पाठीमागे हा भवरोग आहे, जन्म मरणाचा रोग आहे. आणि हा रोग जोपर्यंत भगवान परमात्म्याला शरण जात नाही तोपर्यंत ह्या रोगाची निवृत्ती होणार नाही. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, तेषां हंसमुद्धरता मृत्यू संसार सागरात भवानी चिरात पार्थमय्या विशित चेतसाम. जो मला शरण आला त्याचा मी उद्धार करतो भगवान परमात्मा. एक छोटस उदाहरण बघू आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण ग्रामदेव वेळ झालेला आहे. बघा, वेदांत शास्त्रामध्ये वेदांतामध्ये असा एक ग्रंथ आहे, वेदांतामध्ये असे एक उदाहरण आहे की हा संसार आहे, संसार सत्य नाही, संसार हा मिथ्य आहे. कारण दिसणारा वेदांताचा सिद्धांत आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. कारण हा संसार सत्य नाही, संसार असत आहे, दुःख रूप आहे, सत्य नाही, भ्रमरूप आहे. आणि या मिथ्या संसाराची निवृत्ती करण्याकरता मिथ्याच गुरु पाहिजे. जसं बघा, आता आपण जागृतीमध्ये आहे, जागृतीमध्ये आपल्याला आपला एखादा रोग झाला तो घालवण्याकरता त्याला डॉक्टर पाहिजे. परंतु स्वप्नात जर आपल्याला एखादा रोग झाला तर मग काय करणार? बघा, दोन्ही सत्ता वेगवेगळ्या आहे, एक प्रातिभाषिक सत्ता आहे, एक व्यावहारिक सत्ता आहे. वेदांतामध्ये असं म्हणतात ही व्यावहारिक सत्ता आहे, कारण व्यावहारिक सत्तेमधलं प्रातिभाषिक सत्ता म्हणजे स्वप्नामध्ये व्यवहाराला काही उपयोग येत नाही. आणि स्वप्नामध्ये एखादा जरी राजा झाला त्या राजाचा व्यवहारामध्ये काही उपयोग येत नाही. एखाद्या स्वप्नामध्ये आता एखाद्या झोपडीमध्ये झोपलेला असतात, तुटक्या पलंगावर आणि फाटक्या तुटक्या गोळीवर झोपलेला असला. आता तो जरी स्वप्नामध्ये राजा झाला, उठून बघितल्यानंतर तो भिकारीच आहे. म्हणजे स्वप्नातलं जागृतीत उपयोग येत नाही आणि जागृतीतलं स्वप्नात उपयोग येत नाही. एकदा काय झालं, एक राजा होता. आता त्या राजा फार मोठा राजा होता, सैनिक होते, संपत्ती ऐश्वर, फार मोठा राजसेवक, आजूबाजूला सर्व सेवक आणि आज्ञा करायची फक्त. सर्व सेवक आणि त्या ठिकाणी तत्पर होते. आता दुपारची वेळ होती, राजा असं झोपला. झोपल्यानंतर राजाला असं स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये राजा जंगलामध्ये गेलेला आहे. आता स्वप्नामध्ये राजा जंगलामध्ये गेलेला आहे, भयंकर असं असणारं जंगल आहे. आणि त्या जंगलामध्ये आणि स्वप्नामध्ये राजा नव्हता, जागृतीमध्ये तो राजा होता, पण स्वप्नामध्ये एक गरीब होता. स्वप्न असं पडलं की मी कोणी एक गरीब आहे आणि जंगलामध्ये फिरत आहे. आणि जंगलामध्ये फिरता फिरता एक कोलाट असला त्याला. आता कोलाट असला तर एवढ्या शरीरामध्ये वेदना व्हायला लागल्या. त्याने असा विचार केला, मी जर श्रीमंत असतो तर मी काही इलाज केला असता. आता वैद्याकडे गेला, वैद्य औषध द्यायला तयार नाही. आता हा फार दुःख करायला लागला. म्हणले, मी जर एखादा मोठा राजा असतो तर मी मोठमोठे वैद्य बोलवले असते. आता मोठमोठे वैद्य बोलवले असते, इलाज केला असता. किती काही ठिकाणी गेला, परंतु कोणी त्याला सांगायला लागले पैसे पाहिजे तर आम्ही औषध देऊ. फार मोठमोठ्या रडायला लागला. मी जर बघा, आता जागृतीमध्ये तो स्वतः राजा आहे, स्वप्नामध्ये तो स्वतः भिकारी आहे. आणि भिकारी झाला, मोठमोठे रडायला लागला. आता काय करावं? आता शहरामध्ये वेदना होत आहे, कोलाट असलेला आहे, परंतु जागृतीमध्ये तर सैनिक आहे, जागृतीमध्ये सर्व काही आहे, परंतु जागृतीतून स्वप्नामध्ये काही उपयोग येत नाही. जागृतीतला राजा जरी असला, स्वप्नामध्ये काही, आणि स्वप्नामध्ये तो भिकारी झालेला आहे. तो विचार करीत आहे, मी जर राजा असतो तर आता सेवकाला आज्ञा दिली असती, मोठमोठे वैद्य बोलवले असते, असा विचार करीत आहे. आता तेवढ्यात एक महात्मा त्या ठिकाणी आले. महात्म्याचं दर्शन घेतले. म्हणले, महाराज, मला कोलाट असला, फार वेदना होत आहे, तुम्ही तर संत महात्मे आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये आणि भूतांची दया हे भांडवल संता. कारण संत महात्मे आणि संत महात्म्यामध्ये दया असते. महाराज, तुमच्यामध्ये दया आहे, तुम्ही काहीतरी कृपा करा. आता साधूचं दर्शन घेतलं, साधूला दया आली. आता स्वप्नामध्ये साधूला औषध दिलं, राजाने ते औषध घेतलं, बोला दसलेली ती जखमाई बरी झाली. राजाच्या वेदना शांत, त्या भिकाऱ्याच्या त्या वेदना शांत झाल्या.
आणि काही वेळानंतर त्या राजाला जाग आली. महाराज, राजाला जाग आल्याच्या नंतर बघा त्या ठिकाणी सेवकांनी आणि मोठमोठ्याने राजासाहेबाचा जय जयकार केला. आता राजाला आश्चर्य वाटलं, जागृतीमध्ये एवढे काही सेवक आहे, एवढे या ठिकाणी किती काही मी जर आज्ञा केली तर या ठिकाणी किती काही वैद्य यायला तयार नाही, परंतु या ठिकाणी किती काही वैद्य येतील, परंतु मी स्वप्नामध्ये मला आणि भिकारी झालो, मी स्वप्नामध्ये कोला बसला तर मला या जागृतीतलं त्या ठिकाणी काही उपयोगी आलं नाही महाराज. म्हणून स्वप्नामधलं आणि जागृतीमध्ये उपयोगी येत नाही, जागृतीमधलं स्वप्नामध्ये उपयोगी येत नाही. वेदांताचा हा सिद्धांत आहे. म्हणून वेदांत मानतो की हे जगतही मिथ्या आहे, ज्ञानही मिथ्या आहे आणि उपदेश करणारा गुरुही मिथ्या आहे. आणि या मिथ्या गुरुकडून या अज्ञानही जीवाच्या ठिकाणी अज्ञानही मिथ्या झालेला आहे आणि या मिथ्याच अज्ञानाची निवृत्ती मिथ्या गुरुकडून करायची आहे. आणि हा मिथ्याच असणारा संसाराचा या जन्म मरणाचा ही परंपरा आहे, याचा नाश करायचा आहे महाराज. कारण हा वेदांताचा सिद्धांत आहे. म्हणून वेदांत सांगतो की त्या सद्गुरूंकडून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, सद्गुरूंकडून उपदेश करून घ्यायचा आहे आणि त्या भगवान परमात्म्याची आपल्याला शरणागती प्राप्त करायची आहे. भगवान परमात्मा सांगतात, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नश्वरात्तार्थमय्याभिषेक तीर्थसाम. जोपर्यंत हा जीव आणि मला शरण येत नाही तोपर्यंत त्याला हे जन्म मरण हे चक्कर आहे महाराज, हे सतत चक्कर चालू असते. म्हणून तुम्ही किती जन्म घ्या, लाख जन्म घ्या, अब्ज जन्म घ्या, कोटी जन्म घ्या, कोणत्या तरी जन्मात तुम्हाला भगवंताला शरण जावंच लागेल. तोपर्यंत संसाराचं दुःख संपणार नाही, तोपर्यंत हे जन्म मरण संपणार नाही, तोपर्यंत हे ऋणानुबंध संपणार नाही आणि तोपर्यंत ह्या जीवाला परम शांती या जीवाला भेटणार नाही. कारण भगवान परमात्माच एक शांत रूप आहे आणि संसार हा अशांत आहे आणि या अशांत संसाराची आपण आश्रय घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला अशांतताच प्राप्त होईल. कधी जीवनामध्ये शांतता, तर शांती जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर शांती त्या परमार्थामध्ये आहे, शांती भगवंताच्या भजनामध्ये आहे. म्हणून जीवनामध्ये थोडं तरी भगवंताचं भजन जरी केलं तर त्याला पितृदोष लागत नाही महाराज. त्या पितृदोषातून तो मुक्त होतो आणि त्याचंही कल्याण होतं, इतरांचं कल्याण होतं. तर तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नश्वरात्तार्थमय्याभिषेक तीर्थसाम. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, त्या ठिकाणी सांगे जे सर्वांनी करी.